मी प्राध्यापक डॉक्टर एन जी पोपटवार, विभाग प्रमुख आणि संशोधक मार्गदर्शक, मत्स्यशास्त्र विभाग, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. भाग 4 पर्यावरणशास्त्र प्रकल्प लेखनासंबंधित वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकणारा हा लेखात आपलं सर्व पर्यावरणशास्त्र विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी या सर्वांचं मी आपलं स्वागत करतो. मित्रहो, मागील 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळे घटक अभ्यासलेले आहेत. तुम्हाला वेगवेगळे घटक मी सांगितलेले आहेत की तुम्हाला पर्यावरणशास्त्राची प्रकल्प सादर करावयाचा आहे, प्रकल्प लिहावयाचा आहे. तो प्रकल्प लिहिताना कुठली काळजी घ्यावयाची आहे, तो प्रकल्प सादर करताना, प्रकल्प हाती लिहिण्यास घेताना तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्यात आणि तुम्ही काय केलं पाहिजे, कुठली दक्षता घेतली पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला कशाची गरज आहे आणि काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितलेलं आहे. दुसऱ्या भागात ज्या काही पर्यावरणाच्या समस्या आहेत किंवा ज्या आपल्या मानवामुळे निसर्गात झालेले बदल आहेत, पर्यावरण बदललेलं आहे, पर्यावरणात बदल झालेला आहे. मग या पर्यावरण बदलामुळे कुठले कुठले परिणाम होतात, कुठल्या कुठल्या गोष्टी घडून येतात, त्याचे एक तुलनात्मक 2-3 उदाहरणं मी दुसऱ्या भागात दिलेलं आहे. पाणी प्रदूषण व त्याचे पासून होणारे रोग आणि प्रतिबंधक उपचार. त्यानंतर जलस्वराज्य आणि पाणी पुरवठा हा 2 भाग मी भाग 2मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला हा विषय लिहिते वेळेस काय लिहावायचं आहे, कुठली काळजी घ्यावायची आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये वृक्ष संवर्धन काळाची गरज. वृक्ष संवर्धन जर केलात, झाडे लावा, झाडे जोपासा किंवा वृक्षारोपण केलात तर पर्यावरण कसं राहील आणि पर्यावरण कसं संतुलित ठेवता येईल ही आपली जबाबदारी, ही आपली जिम्मेदारी आहे. हा विषय तुम्ही तिसऱ्या भागामध्ये पाहिलात, अभ्यासलात. आज मी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले कुठले विषय पर्यावरणासंबंधित आहेत त्याचा एक छोटासा लेखाजोखा किंवा त्याची यादी मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही ज्ञात आहात कुठला विषय लिहायचा आहे काय नाही. तरी पण काही विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो की मी काय लिहू, कशावर मी माहिती सादर करू आणि मग कुठून सुरुवात करावयाची, कशी सुरुवात करायची. हा प्रॉब्लेम किंवा ही समस्या सर्व विद्यार्थ्यांना आहे. त्याची तुम्हाला थोडीशी सोडवणूक व्हावी, तुम्हाला थोडीशी मदत व्हावी. तुम्हाला त्यात काही बदल करता येतो का, तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदलून सांगता येतं का, लिहिता येतं का, याचा तुम्ही विचार करावा. आणि त्या संदर्भात मी आज तुम्हाला वेगवेगळे विषय, तुम्ही कुठले विषय घेऊ शकता आणि कुठल्या विषयावर काय माहिती लिहू शकता ही तुम्हाला मी आज सांगणार आहे. आता पहिला एक विषय इथं तुमच्यासमोर मी लिहिलेला आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर, आणि तो विषय आहे घनकचरा व्यवस्थापन. आजच्या या बदलत्या वातावरणात, आधुनिक वातावरणात सगळ्यात मोठी जगासमोर जर समस्या असेल तर ती मित्र आहे घनकचरा व्यवस्थापन किंवा घनकचऱ्याची विल्हेवाट. आता घनकचरा म्हणजे जे आपल्या घरातील, जे आपल्या शहरातील, जे आपल्या परिसरातील जो कचरा आहे हा अतिवापरामुळे होणारा कचरा आहे. आणि मग हा कचरा, याचं व्यवस्थापन कसं करावायचं, याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो. हा घनकचरा आपण कुठला वेगळा, तुम्ही आता ग्रामीण भागातले असाल तर थोडंसं कमी माहिती असेल, पण तुम्ही जर शहरी भागात असाल, तालुका लेवलला किंवा मोठ्या खेड्यात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दररोज घंटागाडी येताना दिसते. प्रत्येक शहरामध्ये आज हजारो घंटागाड्या रोज घनकचरा गोळा करण्यासाठी वापरल्या येतात. याची गरज का पडली? पूर्वीच्या घंटागाड्या होत्या का? मग आजच याची गरज का पडायला लागली? तर त्याचं कारण आहे मित्र, वाढती लोकसंख्या आणि आपला स्वच्छंदी कारभार.
आपण इतका मुक्त कारभार करतो, इतक्या मुक्तपणाने आपण वावरतो आणि कुठल्याही गोष्टीचा उपयोग करतो, वापर करतो की आज आपल्याला सगळीकडे प्लॅस्टिक रहित आवरण पेपर, मग थर्माकोल असेल, प्लॅस्टिक पेपर असेल किंवा चमकीचा पेपर असेल, कुठलाही जे की निसर्गामध्ये सहजासहजी विघटन होत नाही, त्याचं निसर्गामध्ये सहजासहजी सडत नाही, कुजत नाही, असे घटक आपण पर्यावरणात घरी बाहेर टाकतो. मग याचं विल्हेवाट कशी करायची? घन कचरा व्यवस्थापन. तुमचा एरिया घ्या, तुमचा परिसर घ्या, तुमचं गाव घ्या, तुमची गल्ली घ्या किंवा तुमचा छोटासा तालुका घ्या. तर या तालुक्याचं घन कचरा व्यवस्थापन कसं करायचं? तुम्ही दररोज पाहता किंवा ऐकता ओला कचरा, सुका कचरा, तर याचा तुम्ही अभ्यास करावा आणि मग हा तुम्ही विषय घेऊ शकता. दुसरा विषय आहे मित्र, सांडपाणी प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन. आता पुन्हा तसाच विषय हा सुद्धा आहे. सांडपाणी प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन कसं करायचं? सांडपाण्यासाठी काय करायचं? सांडपाणी प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन. आता सांडपाणी म्हणजे जे आपल्या घरामध्ये आपण आंघोळीला वापरतो, जे आपण कपडे धुतो, हे पाणी नाल्याला जातं. मग हेच नाल्याचं पाणी मोठ्या नाल्याला जातं आणि मग सगळ्या गावाचा, सगळ्या गल्लीचं हे सगळं जे घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, हे सांडपाणी आपण कुठं सोडतो? बाजूच्या तलावात, बाजूच्या विहिरीत, बाजूच्या नदी किंवा नाल्यामध्ये. आणि मग पर्यायानं नदी नाले काय होतात? प्रदूषित होतात. ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. याचं ज्वलन तुम्ही उदाहरण पाहिलं असेल. गंगा जलशुद्धीकरण असेल, नर्मदा जलशुद्धीकरण असेल किंवा आपल्याकडे पाहायचं असेल तर गोदावरी जलशुद्धीकरण. ह्या नद्या आज इतक्या प्रदूषित झालेल्या आहेत की दररोज लाखो लिटर सांडपाणी आपण त्या नदीत सोडतो आणि या सांडपाण्यामुळं सगळं नदीचं क्षेत्र, परिसर हा काय झालेला आहे? दूषित झालेला आहे, हा प्रदूषित झालेला आहे. म्हणून मग हे सांडपाणी प्रक्रिया व सांडपाणी व्यवस्थापन हा सुद्धा तुम्ही विषय घेऊ शकता. त्यानंतर मृदा व मृदा प्रदूषण. आता मातीचं आणि माती प्रदूषण. आता माती आणि माती प्रदूषण तुम्हाला विषय वाटत आहे सर याचं काय प्रदूषण आहे? पण दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येचा पोट भरण्यासाठी, त्यांची उपजीविकेसाठी होणारी अन्नधान्याची निर्मिती आणि त्या अनुषंगाने मग वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके, जंतुनाशके, ह्या सगळ्याचा परिणाम आज असं झालेला आहे की माती ही प्रदूषित झालेली आहे. आणि मग हे माती प्रदूषित झाल्यामुळे मातीची पिकाऊता किंवा जी मातीतून उत्पादन होणार त्याची पिकाऊ उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता काय झालेली आहे? कमी होत चाललेली आहे. त्याचं कमी प्रमाण होत चाललं. मग ही माती, मृदा आणि मृदा प्रदूषण हा विषय घेऊ शकता. पाणी व पाणी प्रदूषण. मी आता जर सांगितलं किंवा मी काल मागच्याही भागात तुम्हाला सांगितलं होतं, आपण स्वातंत्र्य होऊन आज 70 वर्ष झालेली आहेत, तरीही आपण आज सर्वसामान्य माणसांना पिण्यासाठी शुद्ध पाणी देऊ शकलो नाहीत. ही आपली शोकांतिक आहे मित्र. आज तुम्ही कुठे घराच्या बाहेर गेलात, फिरायला गेलात, तर तुम्ही कशाचं पाणी पिता? सीलबंद, पॅकबंद बिस्लरीचं पाणी पिता. आणि दरवर्षी आपल्या मराठवाड्यात करोडो रुपये ह्या पाण्यासाठी खर्च केले जातात, पाण्यासाठी वाया घातले जातात. मग पाणी व पाणी प्रदूषण हा विषय तुम्ही घेऊ शकता. रासायनिक खताचा शेतीवर होणारा दुष्परिणाम. आता रासायनिक खताचा शेतीवर होणारा दुष्परिणाम तुम्हाला बऱ्याच सरांनी शिकवलेला आहे. 20 वर्षाखाली किती रासायनिक खताचा वापर होत होता शेतीमध्ये, 40 वर्षाखाली किती रासायनिक खताचा वापर होत होता आणि आज किती रासायनिक खताचा वापर होतोय. किती जंतुनाशके, कीटकनाशके आपण पूर्वी वापरत होतो आणि आज वापरत आहेत. आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आपण अन्न जे खातो, प्रत्येक फळफळावर जे खातो, ह्या सगळ्याच कुठल्याच फळफळाला, भाजीपाल्याला, अन्नाला चव नाही आपण म्हणतो. कशामुळे? कारण रासायनिक खताचा अतिरेक आणि जंतुनाशकाचा, कीटकनाशकाचा होणारा अतिरेक याचं प्रमाण इतकं वाढलं की त्याचं काही प्रमाण आपल्या या अन्नधान्यामध्ये आलं. म्हणून हे अन्नधान्य आज आपल्याला बेचव लागतं, याची आपल्याला चव लागत नाही. मग हा दिवसेंदिवस हीच अवस्था झाली तर रासायनिक खतामुळे शेतीचं इतकं नुकसान होत आहे आणि होईल हे आपण कल्पना करू शकत नाही, त्याची आपण तुलना करू शकत नाही.
हा विषय तुम्ही निवडून घेऊ शकता. दुसरा विषय आहे पाळीव प्राणी व पाळीव प्राण्याचा अभ्यास. तुम्ही तुमच्या ग्रामीण भागातले आहात, खेड्यातले आहात, तालुक्यातले आहेत, तुमच्या घरी काही प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत, गाय, म्हैस, बैल असेल, शेळी असेल, मेंढी असेल किंवा कोंबडी असेल, कुठलाही पाळीव प्राणी घ्या. या पाळीव प्राण्याचा व त्याचा अभ्यास हा सुद्धा तुम्ही विषय घेऊ शकता. पाळीव प्राण्यामुळे निसर्गाचं कसं संतुलन होतं, निसर्ग कसा व्यवस्थित ठेवला जाऊ शकतो, हे तुम्ही त्यात लिहू शकता. पुढचा विषय तुम्ही घेऊ शकता लोकसंख्या व लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर होणारा परिणाम. हा सुद्धा विषय तुम्ही हाताळू शकता, तुम्ही लिहू शकता. आता लोकसंख्या वाढ व लोकसंख्या वाढीचा परिणाम, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या वाढल्यामुळे कुठले परिणाम होतात तुमच्या परिसरावर तुम्हाला माहीत आहे. तुमच्या लहानपणापासून तुमच्या गावातील, तुमच्या परिसरातील जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे आणि ही लोकसंख्या इतकी झपाट्यानं वाढलेली आहे आणि अन्नधान्याचं उत्पादन हे काय झालेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. म्हणून मग दरवर्षी भारतामध्ये उपाशीपोटी किंवा अन्नधान्य वाचून लाखो लोक मरत आहेत. आणि एकीकडे आपण मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये, पार्ट्यामध्ये इतकं अन्नधान्य वाया घालवतो, इतकं अन्नधान्य आपण नासाडी करतो, फेकून देतो, त्याची आपण कल्पना करू शकत. मग एका दिशेला टोकाचा अतिरेक आणि या दुसऱ्या दिशेला उपासमारीने झोपणारे लोक. दरवर्षी भारतात जवळपास 25 ते 30 लाख लोक उपाशी झोपतात रात्री. म्हणजे किती दयनीय अवस्था आहे. ही वाढती लोकसंख्या व लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा तुम्ही त्यात निषेध करू शकता, लिहू शकता. हा विषयसुद्धा तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर लिहू शकता. त्यानंतरचा विषय आहे मित्र, जंगल व जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यांचा अभ्यास. आता काल मी तुम्हाला सांगितलं वृक्षतोड. आता ही वृक्षतोड झाली आपल्या राहत्या परिसरातील, आपल्या भागातील, पण जंगलं आज कमी होत चालले आहेत. विशेषतः मराठवाडा आणि महाराष्ट्र, या मराठवाडा, महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात आपल्या या मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जंगलाचं प्रमाण हे नगण्य आहे, खूप खूप कमी आहे. मग जंगल व जंगलतोडीमुळे तुम्ही मागचीच पाहिलं असेल किंवा विषय अभ्यासला असेल. जंगल व जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, जंगलामुळे काय नुकसान होतं कालच तुम्ही पाहिलं. ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये आता रानटी प्राण्याचा वावर वाढलेला आहे. मग तो बिबट्या असेल, तडस असेल किंवा अन्य प्राणी असतील. हे कशामुळे झालेलं आहे आणि कशामुळे होत आहे? कारण त्यांचा अधिवास आपण मानवाने नष्ट केला. म्हणून हे प्राणी स्वतःच्या लपविण्यासाठी, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून त्या आपल्या शहराकडे किंवा गावाकडे वळत आहे. हा विषय तुम्ही घेऊ शकता. शेती परिसंस्था. आता शेती परिसंस्था तुम्ही खरीप पिके, रब्बी पिके, बागायती पिके किंवा अतिवापरामुळे, पाण्याच्या अतिवापरामुळे शेतीचे होणारे नुकसान, अतिवापरामुळे मातीचे होणारे नुकसान, हा कुठलाही विषय शेती परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये तुम्ही घेऊ शकता. एखाद्या पिकाचा अभ्यास घेऊ शकता. मग ते सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा अतिवापरामुळे कापूस पिकाचा होणारा नुकसान असेल. हा कुठलाही विषय जो की पर्यावरणाशी आणि शेतीशी निगडीत आहे, तो विषय तुम्ही या शेती परिसंस्थेमध्ये अभ्यासामध्ये घेऊ शकता. पण काळजी घ्यायची एकच की याचं साहित्य, याची माहिती तुम्हाला सहजासहजी उपलब्ध व्हावी आणि ती तुम्हाला तुमच्या भाषेत सहजासहजी लिहिता यावी, एवढी दोन दक्षता मात्र तुम्ही घ्यावयाच्या आहेत. पुढचा विषय आहे वन औषधीचे संवर्धन व वन औषधीची लागवड. आज आपण बऱ्याचशा प्रमाणात आयुर्वेदाकडे वळलेलो आहोत आणि बऱ्याचशा प्रमाणात आपण वन औषधीची लागवडसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याचा वापरसुद्धा करतो आहोत. मग कुठल्या वन औषधी तुमच्या परिसरात सापडतात, कुठल्या वन औषधी तुम्ही वापरता घरी, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तर त्या वन औषधीचा काही वापर असेल, त्याचं संवर्धन, त्याची लागवड, ही त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्याचा अभ्यास तुम्ही हे करू शकता.
गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन याचा अभ्यास. आता प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं की पाणी खूप मुबलक प्रमाणात आहे, पाणी खूप अतिशय जास्त प्रमाणात आहे. मग हे पाणी असेल तर मग या पाण्यामध्ये तुम्हाला मत्स्य संवर्धन करता येईल किंवा आणखी कुठलेही बी पाण्यातील प्राणी वाढवता येतील. मग ते बदक असेल, मग ते खेकडा असेल किंवा आणखी अन्य कुठले पाण्यातील जलचर प्राणी असतील, त्या प्राण्याचं तुम्ही संगोपन करू शकता, त्याचं तुम्ही वाढवू शकता, त्याचं संवर्धन करू शकता. पुढचा विषय आहे फटाक्यांचा अतिवापर पर्यावरणाचा ऱ्हास. आता हे तुम्ही जाणता, तुम्ही लक्षात घेतलेलं आहे, तुम्हाला माहीतसुद्धा आहे. दीपावली आली म्हटलं की एक महिनाभर आपण मौज मजा करतो आणि सगळ्यात जास्त जो वापर करतो ते कशाचा आहे? फटाक्याचा. दुसरं आहे आपले लग्न समारंभ असतील, कार्यक्रम असतील, ते त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात फटाक्याचा वापर करतो. आणि तिसरा फटाक्याचा अतिशय वापर म्हणजे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देशामध्ये दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निवडणुका होतात. कुठल्या ना कुठल्या निवडणुका झाल्या की आपण खूप मोठ्या प्रमाणावर निवडून येणारे उमेदवार, निवडून येणारे माणसं हे फटाक्याचा वापर करतात आणि मग खूप मोठ्या प्रमाणावर हे फटाके वापरले जातात. मग याचा काय परिणाम होतो हा अभ्यास तुम्ही लिहू शकता. फटाक्याचा लहान मुलावर, फटाक्याचा म्हाताऱ्या माणसावर, जे संवेदनशील आहेत, ज्यांची श्रवण क्षमता नाहीशी झालेली आहे, या लोकांवर काय परिणाम होतो हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. सण आणि सण साजरे करताना होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि अभ्यास. आता फटाक्याचा अभ्यास मी आता सांगितला. दुसरं काय सांगितलं? सण आणि सण साजरे करताना होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण अभ्यास. मित्र, दिवसभर भारत हा धार्मिक धर्म सहिष्णुता प्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात, पण तद्वतच सोबतच आपण खूप मोठ्या प्रमाणात सण साजरे करतो आणि सण साजरे करत असताना आपण खूप मोठ्या प्रमाणावर, जास्तीच्या प्रमाणावर आपण लाऊडस्पीकर, भोंगे किंवा चित्रगीत किंवा गाणे याचा वापर करतो. आणि मग यांच्यातून होणारं ध्वनी प्रदूषण, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, फटाक्यांचा अतिवापर, फटाके कसे फोडले जातात, त्याचा वापर कसा केला जातो, आणि मग सण साजरे करताना एखादा सण झालेला आहे, कसं तुम्ही DJ लावता, मोठमोठे वेगवेगळे आवाजाचे नवीन जे साहित्य आज उपलब्ध आहे हे साहित्य वापरता आणि मग त्याच्यावर तुम्ही नाचता, डान्स करता, पर्यावरण बाजूच्या परिसराचा विचार करत नाहीत. मग याचं होणारं ध्वनी प्रदूषण, हे ध्वनी प्रदूषण आज दिवसेंदिवस इतकं वाढत चाललेलं आहे की आपल्याला बऱ्याचशा वेळेस या सणाचा वीट यायला लागलेला आहे आणि हे सण नको अशी आपली अवस्था झालेली आहे. मग हा विषयसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, तुम्हाला अभ्यासता येईल. जंगलतोडीमुळे जंगली प्राणी व पर्यावरण यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास. आता जंगल तोड तर होत आहे, केली जात आहे. मग ह्या जंगलतोडीचा पर्यावरणावर कुठला परिणाम झाला हे तुम्ही पहिल्या घटकात पाहिलं. पण हे जंगली प्राणी जे आहेत, आता जंगली प्राणी कुठले आहेत? जंगलात राहणारे वाघ असेल, हरिण असेल, तडस असेल, तुमचा अस्वल असेल, बिबट्या असेल, आणखी कुठले अन्य प्राणी असतील, तर या अन्य प्राण्यावर आज जंगल नाही म्हटलं की हे प्राणी आज शहरी भागाकडे, गावाकडे वळत आहेत, अधिवास शोधत आहेत. आणि मग पर्यायानं काय होत आहे? आपण घाबरतो. एखाद्या ठिकाणी बिबट्या सापडला, त्याचं आधी अस्तित्व जाणवलं की आपण भीतो. मग ही अवस्था का आली? या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे, याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. ही जंगली प्राणी आज जंगल नसल्यामुळे, जंगल नष्ट झाल्यामुळे
त्यांचा अधिवास, त्यांना सुरक्षित राहण्याची जागा नसल्यामुळे ते इतरत्र वावरत आहेत आणि फिरत आहेत. मग पर्यायानं आपणच यांचा अधिवास, आपणच त्यांचं राहतं घर नष्ट केलं. मग त्यांच्याकडे काय चूक आहे, तो विषय तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. हा सुद्धा विषय छान अभ्यासासाठी तुम्ही निवडू शकता. पुढचा विषय तुम्ही घेऊ शकता, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारे जैवविविधतेचे नुकसान. आता पर्यावरण आहे, हे पर्यावरण ऱ्हास होतच आहे. मग या ऱ्हासामुळे होणारे जैवविविधता, आपल्याकडे जी जैवविविधता आपण सापडते किंवा आहे म्हणतो, ही जैवविविधता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, दिवसेंदिवस लोप होत चाललेली आहे, नामशेष होत आहे मित्र. दरवर्षी आणि दर तासाला आपल्या जगातून असे कित्येक प्राणी आहेत, कीटक आहेत, जीवजंतू आहेत, पक्षी आहेत. हे पक्षी नामशेष होत आहेत, नष्ट होत आहेत. आणि याचं प्रमाण असंच जर राहिलं तर 2050पर्यंत पृथ्वीवरील सगळी जैवविविधता जी आहे याच्यातली 60% जैवविविधता हे नष्ट होईल. आणि मग पर्यायानं पृथ्वीचं जर असाच असमतोल वाढत गेला तर मग वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती येतील. आणि मग या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणी तर जातीलच जातील, कीटकं तर जातीलच जातील, सोबत मानवजातसुद्धा नष्ट होण्याचा धोका संभवतो किंवा निर्माण होतो. म्हणून पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारे जैविक नुकसान हा विषय तुम्ही घेऊ शकता, निवडू शकता. नैसर्गिक साधन संपत्ती व तिचे संवर्धन, पुढचा विषय हा घेऊ शकता. आता नैसर्गिक साधन संपत्ती कुठली आहे व तिचे संवर्धन कसे करावयाचे. नैसर्गिक साधन संपत्ती तुम्ही विषय घेतला असेल. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये मग पाणी साठे आहे, तुमच्याकडे ऊर्जा स्तोत्र आहेत, अन्नधान्याचे साठे आहेत, जमिनी आहेत. ही सगळी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, गौण संपत्ती आहे, ही सगळी खनिज संपत्ती किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आज नष्ट होत चाललेली आहे, लोप पावत चालली आहे. येणाऱ्या भावी पिढीस किंवा भावी काळात आपण आपल्या नातवांना काही दाखवणार नाहीत, ठेवणार नाहीत. हीच अवस्था झाली तर ही नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट झाली तर काय होईल. यास छोटंसं उदाहरण तुम्ही पाहता किंवा बरेच वेळेस अनुभवलेलं आहे. साथीचे रोग असतील, मग स्वाईन फ्लू असेल, चिकनगुनिया असेल किंवा आणखी कुठले आजार असतील. हे आजार कशामुळे आले तर आपल्या ह्या नैसर्गिक साधन संपत्तीचं आपण संवर्धन केलं नाही, तिचा आपण भरमसाठ प्रमाणात वापर केला, अतिरेक केला आणि म्हणून मग आज हे वेगवेगळे आजार, वेगवेगळे समस्या मानवापुढे निर्माण होत आहेत. हा विषय घ्या. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक गौण खनिजाचे होणारे नुकसान. आता हा विषय तर सध्या चालू आहे सगळीकडेच. संपूर्ण भारत देशामध्ये रस्त्याचं बांधकाम आणि रस्त्याच्या बांधकामासाठी होणारी वृक्षतोड, दुतर्फा जी झाडं आहेत ही झाडं तोडली गेलेली आहेत. निसर्गाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सोबत हे रस्ते तयार करण्यासाठी जे गौण खनिजं वापरली जात आहेत, गौण खनिजाचा साठा आहे, हे साठा कमी होत आहे. याचंसुद्धा होणारं पर्यावरणाचं नुकसान हे आपण भरून शकणार नाही किंवा भरून काढू शकणार नाही. हा विषय तुम्ही घेऊ शकता. पर्यावरणीय ऱ्हासामुळे मानवापुढील आव्हाने. दिवसेंदिवस पर्यावरण असंच ढासाळत गेलं, दिवसेंदिवस पर्यावरणाचा असाच असमतोल राहिला तर प्रत्येक वर्षी मानवाला वेगवेगळ्या समस्येला तोंड द्यावं लागेल. तुम्ही अनुभवता, लक्षात घेता. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं वर्ष हे धोक्याचं आहे, त्याच्या मागच्या वर्षी त्याचं वर्ष धोक्याचं आहे. म्हणजे दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी माणूस हा जीवन जगण्यासाठी झगडतो आहे, धडपड करतो आहे. कारण प्रत्येक वर्षी समस्या ह्या वेगळ्या आणि त्याची भर होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. मग ह्या पर्यावरणीय ऱ्हासामुळे मानवापुढे दिवसेंदिवस एक समस्या आपण सोडवायचा प्रयत्न करतो तर एक समस्या सुटत नाही, तोपर्यंत दुसऱ्या 2 किंवा 3 समस्या मानवापुढे निर्माण झालेल्या आहेत, होत आहेत. मग मानवाने कसं तोंड द्यायचं, या समस्या कशा सोडवायच्या, याच्यामध्ये मानवाचा आज विकास खुंटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही कुठले आव्हाने आहेत, हे आव्हाने तुम्ही लिहू शकता.
किंवा पारंपरिक ऊर्जा स्तोत्र आणि बदलते पर्यावरण. पारंपरिक ऊर्जा स्तोत्र कुठले आहेत? या पारंपरिक ऊर्जा स्तोत्रावर बदलत्या पर्यावरणाचा, बदलत्या असमतोलाचा काय परिणाम झालेला आहे, यांचं क्षेत्र कसं कमी झालेलं आहे किंवा वाढलेलं आहे, पारंपरिक ऊर्जा स्तोत्राचा वापर होतो का, होतो तर मग किती प्रमाणात होतो, हे फायद्याचे आहेत का नुकसानीचे आहेत, हा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता, हा सुद्धा तुम्ही विषय घेऊ शकता. किंवा सेंद्रिय शेती पर्यावरणास पूरक की मारक. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही भाजीपाला घ्यायला गेलात, फळफळावळ घ्यायला गेलात किंवा बाजारात गेलात तर तुम्हाला बरेच ठिकाणी लेबल लावलेले दिसतात. येथे सेंद्रिय शेतीपासून पिकवलेले अन्नधान्य मिळेल. खरंच सेंद्रिय शेतीपासून पिकवलेले अन्नधान्य उपलब्ध आहे का? अगोदर शहानिशा करा. त्याची शहानिशा केल्यानंतर ते घ्यायचा विचार करा. सेंद्रिय शेती पूरक आहे काय आहे हा विषय तुम्ही निवडू शकता. रासायनिक खतामुळे होणारं नुकसान तुम्ही पाहिलं, मग सेंद्रिय शेतीचं फायदा आहे का नुकसान आहे हा विषयसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. किंवा वाढत्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे होणारे मानवावर परिणाम. दिवसेंदिवस वाढतं पर्यावरण, असमतोल वाढत आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, दिवसेंदिवस निसर्ग हा बदलत चाललेला आहे, निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. निसर्गात जे आपण म्हणतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे चक्र आज बदलत चाललेले आहेत आणि या बदलत्या चक्राचा मानवावर आणि परिसरावर इतका विपरीत परिणाम झालेला आहे की आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याची गणना करू शकत नाही. मग कुठले कुठले परिणाम मानवावर होत आहेत, मानवासोबत प्राण्यावर, मुक्या प्राण्यावर, जीवजंतूवर कुठले परिणाम होत आहेत, मग ह्या जीवजंतूचं जीवन काय होत आहे याचासुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता. असे असंख्य विषय तुम्ही निवडू शकता, तुम्ही विषय घेऊ शकतात आणि तुम्ही याच्यावर प्रकल्प लेखन करू शकता. आणि प्रकल्प लेखन केल्यानं तुमच्या अगोदर मांडणी केल्यानंतर त्याच्यात सुसूत्रता आणा, व्यवस्थित मांडणी करा आणि शेवटी समारोप केल्यानंतर, समारोप लिहिल्यानंतर तुम्हाला काय त्या समारोपात लिहावयाचं आहे, समारोप केल्यानंतर तो विषय, ते प्रकल्प लेखन तुम्ही तुमच्या सरांकडे, ज्या सरांकडे तुमचा हा लेखनाचा विषय दिलेला आहे त्या सराकडे तुम्ही तो विषय देऊ शकता आणि ते तुम्ही हे करू शकता. मित्रहो, इथपर्यंत आपण 4 भागामध्ये वेगवेगळे पर्यावरणाचे विषय अभ्यासले, पाहिले. आणखी काही तुम्हाला अडचणी आली असतील, येतील, तर तुम्ही मनमोकळ्यापणाने माझ्याशी संपर्क साधा. मी आपल्या तत्पर सेवेत आहे. आपण आलात आणि हा माझा व्हिडिओ शेअर केलात, लाईक केलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.